माझी बहीण आणि दाजी रंगाने खूपच काळे होते आणि त्यांच्यासारखी त्यांची तिन्ही मुलं रंगाने काळीच होती. पण जेव्हा त्यांना चौथी मुलगी झाली ती रंगाने खूपच गोरीपान होती. त्यामुळे मला थोडासा संशय आला आणि मी माझ्या बहिणीकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा माझ्या बहिणीने जे काही मला सत्य सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती मुलगी तर माझी बहीण मला सत्य सांगत होती आणि मी हैराण होऊन माझ्या बहिणीचे बोलणे ऐकत होते. ती ते सत्य सांगत होती ज्या सत्याने तिला पूर्ण गावात बदनाम केले होते. माझ्या आईवडिलांचा मी लहान असतानाच मृत्यू झाला होता, म्हणून मी माझे लहानपण माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी घालवले होते. माझी बहीण आणि माझे दाजी दोघेही काळ्या रंगाचेच होते आणि त्यामुळे त्यांची तिन्ही मुलं रंगाने काळी होती. पण जेव्हा त्यांना चौथी मुलगी झाली ती आपल्या बहीण भावांपेक्षा खूपच वेगळी होती. ती गोरीपान बार्बी डॉलसारखी दिसत होती. ती एखाद्या कापसाच्या फुलासारखी वाटत होती, जी पूर्ण तिच्या परिवारापेक्षा वेगळी होती. सगळ्या गाववाल्यांनी त्यांची चेष्टासुद्धा केली होती की कदाचित माझी बहीण आणि दाजी ज्या गावातल्या मोठ्या वाड्यात शेतीचे काम करतात तिथूनच त्यांनी त्या मुलीला उचलून आणले असेल. माझ्या दीदीने आणि दाजीने पूर्ण आयुष्यभर गाववाल्यांच्या या बोलण्याचे उत्तर दिले नाही आणि हेच म्हणत आले आहे की ही मुलगी आमचीच आहे. पण ते त्या मुलीवर आपल्या बाकीच्या मुलांपेक्षा जरा जास्तच प्रेम करत होते आणि तिची खूप काळजी घेत होते. तिचे कपडेसुद्धा बाकीच्या मुलांपेक्षा चांगली होती. माझी बहीण आमच्याकडून ज्या पद्धतीने कामं करून घ्यायची तशी कामं त्या मुलीकडून अजिबातच करून घेत नव्हती. तिला कोणतेच काम सांगत नव्हती आणि करूनही देत नव्हती. मी नेहमी विचार करायचे की त्या मुलीमध्ये असे काय आहे की दीदी तिची एवढी काळजी घेत असते. एवढेच नाही तर ती मुलगी जेव्हा मातीत खेळायची तेव्हा माझी दीदी तिला पटकन कडेवर घ्यायची आणि हात धुवून टाकायची आणि मग पूर्ण दिवसभर तिला बाहेर अंगणात येऊन द्यायची नाही. माझी दीदी नेहमी त्या मुलीला गावातल्या मोठ्या वाड्यात घेऊन जायची जिथे माझी दीदी आणि दाजी काम करत होते. पण त्या वाड्यात बाकीच्या मुलांना जाण्याची परवानगी नव्हती. मग माझी दीदी त्या मुलीला त्या वाड्यात कशी काय घेऊन जायची? हळूहळू ती मुलगीसुद्धा मोठी होत गेली आणि माझे लग्न होऊन मी माझ्या सासरी आले. एकदा मी एक विचित्र गोष्ट पाहिली की माझी दीदी कोणतेही कारण नसताना खूपच रडत होती. ती एवढी रडत होती की जसे काय तिचे आपले कोणी वारले आहे. मी 1000 वेळा विचारले पण तिने मला काहीच सांगितले नाही. दीदीच्या अशा प्रकारच्या रडण्यामुळे माझ्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले होते. याच दरम्यान मी एक गोष्ट नोटीस केली की माझी दीदी तिच्या त्या मुलीसोबत खूप नाराज राहू लागली होती. काही दिवस निघून गेले आणि गावात एकच हंगामा झाला की माझ्या दीदीची तीच मुलगी घरातून पळून गेली आहे. सगळा गाव त्यांच्या घराला नावे ठेवत होता. सगळे थू करत होते. सगळे गावातले लोक हेच म्हणत होते की ज्या मुलीला आजपर्यंत स्वतःच्या जीवापेक्षा आणि गर्वाने लहानाचे मोठे केले आहे आज तीच मुलगी तोंड काळे करून पळून गेली. जशी ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली मी लगेचच दीदीच्या घरी पोहोचले जिथे दीदी खूपच रडत होती आणि राधाची आठवण काढत होती. राधा त्या मुलीचे नाव होते जी घरातून पळून गेली होती. दाजी शर्मेने मान खाली घालून उभे होते. पण मी एक गोष्ट नोटीस केली की माझी दीदी आणि दाजी दोघेही खूपच घाबरलेले दिसत होते. असे वाटत होते की त्यांच्या मनात दुसरे काही आहे जे ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघेही नजरेने एकमेकांसोबत बोलत होते आणि त्यांच्या याच वागण्यामुळे मी काळजीत पडले होते. मी त्याच रात्री दीदीला सगळं काही विचारण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण दिवसभर गावातले लोक ये जा करत होते आणि मग संध्याकाळ होऊ लागली आणि जसा मी दीदीला विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझे पती मला न्यायला आले. कारण माझ्या सासूबाईंची तब्येत ठीक नव्हती. त्या आजारी पडल्या होत्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे होते. मग मी दीदीच्या घरातून हे सांगून निघाले की मी 2-3 दिवसात परत येते, तेव्हा या विषयावर आपण परत बोलूया. पण नशिबात होतं तेच घडतं. दुसऱ्याच दिवशी माझ्या सासूबाईंचा मृत्यू झाला आणि त्यांच्या अंतिम संस्कार आणि बाकीच्या विधींसाठी 13 ते 14 दिवस निघून गेले. माझ्या आईसारख्या सासूबाईंचे जाणे माझ्यासाठी खूपच दुःखाचे होते. सासूबाई गेल्यानंतर माझ्या खांद्यावर काही अशा जबाबदाऱ्या आल्या की मी दीदीबद्दल सर्व काही विसरले होते आणि मी काहीच विचारू शकले नाही. या दिवसात माझी दीदी खूपच टेन्शनमध्ये राहू लागली होती
आणि माझे दाजीसुद्धा खूप शांत शांत झाले होते आणि नेहमी ते रात्रीचेच बाहेर जात होते. एक वेळ परत माझ्या मनात संशय निर्माण झाला. मला वाटत होती की कदाचित माझी दिदीच काहीतरी चुकीचं काम करत आहे किंवा त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे. जसजसे दिवस चालले होते माझा संशय अजूनच वाढत चालला होता. आणि एक दिवस राधा परत घरी आली. पण ती एकटी घरी आली नव्हती, तर तो मुलगासुद्धा होता ज्याच्यासोबत ती पळून गेली होती. आम्ही त्यांना पाहून सगळेच दंग होऊन गेलो होतो, कारण तो मुलगा आमच्या गावातल्या मोठ्या वाड्यातले छोटे सरकार होते, ज्यांच्यावर गावातल्या सर्वच मुली मरत होत्या. त्या मुलाला पाहून या गावातल्या अर्ध्या मुली तरी थांबत होत्या, कारण तो मुलगा दिसायला खूपच सुंदर होता, उंचपुरा होता आणि खूप गोरापान होता. कितीतरी मुलींच्या स्वप्नातला तो राजकुमार होता. तुला या जगात हाच मुलगा मिळाला होता का? दीदी राधाला पाहून पहिल्यांदा तर थोडी खुश झाली होती, पण छोट्या सरकारला पाहून तिची परिस्थिती ती सांभाळू शकत नव्हती आणि अशा प्रकारे दीदी रडता रडता जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली. तिला तो धक्काच सहन झाला नाही. ती पडताच राधा दीदीला सांभाळण्यासाठी आली, पण दाजींनी तिला नकार दिला आणि हातानेच तिथून जाण्याचा इशारा केला. संपूर्ण गाव डोळे फाडून हे दृश्य पाहत होते. संपूर्ण गाव म्हणत होते की पाहिली का राधाची हिंमत, जिच्या आईबापाने संपूर्ण आयुष्य ज्या वाड्याचे मीठ खाल्ले त्याच वाड्यात ती लग्न करून चालली आहे. दाजींनी तिला जाण्याचा इशारा केल्यामुळे राधा रडत रडत घरातून निघून गेली. राधाच्या रडण्यामुळे मला एका क्षणासाठी तिची दया आली होती, पण पुढच्या क्षणी मला दीदीची परिस्थिती आठवली, कारण दीदी किती वेळ तरी झाले होते शुद्धीत आली नव्हती. सूर्यास्त होऊन संध्याकाळ झाली होती तेव्हा दीदी शुद्धीत आली होती. शुद्धीत आल्या आल्या तिने पहिला प्रश्न विचारला, राधा कुठे आहे? तिच्या प्रश्नाचे उत्तर यावेळेस दाजींनी दिले की राधाला मी या घरातून काढून टाकले आहे. दाजींच्या या बोलण्यावर दीदीने त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले आणि परत जोरजोरात रडायला लागली आणि पुन्हा पुन्हा हेच म्हणत होती की आपल्याकडून अपराध घडला आहे. राधाचे बाबा, आपण काहीच करू शकलो नाही. आपल्याकडून खूप मोठा गुन्हा घडला आहे. उलट हा तर गुन्हा नाही, आपण तर खूप मोठे पाप केले आहे. दीदी असे काहीतरी बोलत होती आणि रडत होती आणि माझे मन इथेच अडकले होते की शेवटी माझ्या दीदीकडून आणि माझ्या दाजीकडून असा कोणता गुन्हा घडला आहे ज्याच्यावर ती अशा प्रकारे जोरजोरात रडत होती. मी त्या रात्री माझ्या पतीकडून परवानगी घेतली आणि दीदीच्या घरी थांबले. मला दीदीकडून संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे होते, कारण माझे सिक्स सेन्स मला म्हणत होते की माझे दीदी सगळ्यांपासून काही ना काहीतरी लपवत आहे. खूप वेळपर्यंत गाववाले दीदीला समजावत होते, म्हणत होते की मुलाचे घर इतके मोठे आहे, पैशावाला आहे, दिसायलाही सुंदर आहे, स्वभावही चांगला आहे, मग तुम्हाला तर खुश व्हायला हवे की असा तुम्हाला जावई भेटला आहे. सगळ्यांना अशा जावयाची तर इच्छा असते आणि तुम्ही नाराज झाले आहात. लोकांचे असे बोलणे ऐकून दीदी परत रडायला लागत होती आणि आपले डोके आपटत होती. याच कारणामुळे मी याच्यानंतर कोणालाच घरात येऊन दिले नाही. जो सुद्धा माणूस यायचा मी त्याला म्हणायचे की दीदी आता झोपली आहे, तिला बरे वाटत नाही. मी दीदीजवळ बसून आमच्या लहानपणीचे किस्से आणि आईवडिलांच्या गोष्टी करत बसले म्हणजे तिचे मन दुसरीकडे भरकटेल. आम्ही दोघी बहिणी दिवसभर खूप गप्पा मारत बसलो. मी दीदीजवळ बसून स्वयंपाकसुद्धा केला. जेव्हा रात्र झाली तेव्हा दीदी सगळ्यात पहिल्यांदा झोपली आणि मी तिला झोपताना पाहू लागले. मी सुद्धा तिला पाहता पाहता झोपून गेले. पण मध्यरात्री माहिती नाही कोणती वेळ होती तेव्हा मी पाहिले की दीदी आपल्या खाटेवरून उठत होती. मी सुद्धा माझे डोळे बंद करून झोपण्याचे नाटक करत होते. मला फक्त हेच बघायचे होते की दीदी आता काय करणार आहे. दीदीला जेव्हा विश्वास बसला की मी झोपले आहे तेव्हा ती खोलीत असणाऱ्या एका पेटीजवळ गेली आणि आपल्या पदराला लावलेल्या चावीने त्या पेटीच्या कुलपाला उघडत होती. मला अचानक आठवले की दीदी ही पेटी कधीच खोलून देत नव्हती. तिने कधीच या पेटीला कोणालाच हात लावून सुद्धा दिला नव्हता. आता मी सुद्धा उठून बसले, पण दीदीचे लक्ष माझ्याकडे नव्हते. ती त्या पेटीतून काहीतरी वस्तू बाहेर काढत होती. मी कायम विचार करायचे की दीदी आपले दागिने या पेटीत ठेवत असेल, त्यामुळे ती कोणाला ती पेटी उघडून देत नसेल. आणि आज मला हे जाणून घेण्याची उत्सुकता होती, त्यामुळे मी शांत बसून पाहत होते. दीदी एक एक करून वस्तू बाहेर काढत होती आणि मी त्या वस्तूंना पाहून चकित झाले होते.
सगळ्यात पहिल्यांदा दीदीने कपडे काढले होते, जे एका खूपच छोट्या मुलीचे होते. त्याच्यानंतर त्या कपड्यांची साईज मोठमोठी होत गेली. ते सगळे कपडे मुलींचे होते. त्यानंतर दीदीने खेळणी काढायला सुरुवात केली. खेळणी काही प्लॅस्टिकची तर काही मातीची होती. त्याच्यानंतर दीदीने काही त्या पेटीतून फोटो काढायला सुरुवात केली आणि पाहता पाहता तिथे खूप सारे फोटो जमा झाले. मी माझ्या डोक्यावर जरा जोर दिला तर पाहिले की त्याच्यातले काही कपडे राधाचे होते, जी ते लहानपणापासून ते आत्तापर्यंत वापरत आली होती. आणि काही खेळणी सुद्धा तिचीच होती. पण त्याच्यातले काही कपडे आणि खेळणी तर मी कधीच राधाजवळ पाहिली नव्हती. त्याच्यानंतर दीदीने फोटो पाहायला सुरुवात केली तर सुरुवातीचे फोटो तर राधाचे होते, पण त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक फोटो आला जो राधाचा नव्हता. मी इतक्या सुद्धा दूर बसले नव्हते की मला तो अनोळखी चेहरा दिसणार नाही. तरी सुद्धा तो दुसरा चेहरा जो मुलीचा होता तो माझ्या ओळखीतला नव्हता. त्या मुलीला मी कधीच पाहिले नव्हते, पण तिचा चेहरा माझ्या दीदीच्या आणि दाजींच्या चेहऱ्याशी मिळता जुळता होता. आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा रंगही सावळा होता, जसा दीदीच्या बाकी मुलांचा होता. दीदीने एक शेजारची चादर घेतली आणि जमिनीवर पसरवली आणि त्याच्यावर सगळे सामान एक एक करून ठेवायला लागली. आणि ते ठेवता ठेवता दीदी रडत होती. मग दीदीने त्याचे एक गाठोडे बांधले. जशी दीदी तिथून उठायला लागली, मी पटकन परत डोळे झाकून पडले, कारण मला पाहायचे होते की दीदी ते गाठोडे घेऊन कुठे जाणार आहे. दीदीने ते गाठोडे उचलले आणि घराच्या बाहेर हळूहळू निघून गेली. घराच्या बाहेर दीदीने ते गाठोडे जमिनीवर ठेवले आणि त्याच्यावर तेल टाकले. ती त्या गाठोड्याला आग लावणारच होती की मी पुढे पळत गेले आणि तिचा हात पकडला. मला पाहून दीदीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मी ते गाठोडे उचलले आणि दीदीच्या हाताला धरून तिला परत आतमध्ये आणले. मी ते गाठोडे खाली ठेवले आणि तिच्या हातात पिण्याच्या पाण्याचा ग्लास दिला. दीदी अशी मान खाली घालून बसली होती की तिचे काहीतरी मोठे रहस्य पकडले आहे. मी उठून पुन्हा एकदा बाहेर डोकवले की कोणीतरी जागे तर नाही ना झाले. आणि जेव्हा मला विश्वास बसला की सगळे लोक झोपले आहेत, तेव्हा मी माझ्या बहिणीला प्रश्न विचारले, जे प्रश्न कितीतरी दिवसांपासून माझ्या डोक्यात घुमत होते. मी दीदीला म्हणाले की मला तुझे वागणे काही दिवसांपासून विचित्र वाटत आहे ग दीदी. कधी कधी तू एकदमच रडते तर कधी कधी एकदमच शांत बसते. आणि आता या जुन्या झालेल्या वस्तूंना पाहणे आणि त्यांना पाहून रडणे आणि शेवटी त्या वस्तूंना आग लावायला जाणे, दीदी मला हे काहीच ठीक वाटत नाही ग. तू हे जे काही करत आहेस ना, ते मला संशयजनक वाटत आहे. पहिल्यांदा तू आणि दाजी राधासोबत बाकीच्या मुलांपेक्षा वेगळे वागत होते. तिची खूप काळजी घेत होते, तिला कोणतेच काम करून देत नव्हते. नंतर तू तिच्याशी नाराज राहू लागली आणि आता तिच्यासाठी एवढी रडत आहेस, असे का ग दीदी? माझ्या या बोलण्यावर दीदी म्हणाली की तू जसा विचार करत आहेस तसे काहीच नाही. हे तर सगळे असेच घडले आहे. हा फक्त माझा वेडेपणा आहे. पण मला दीदीच्या बोलण्यात काहीच सत्यता वाटत नव्हती आणि म्हणून मी दीदीला पुन्हा पुन्हा तेच विचारत होते, पण दीदीने मला काहीही सांगण्यास नकार दिला. मी दीदीला भरपूर काही ऐकवले होते की कदाचित राधाच्या गोऱ्या रंगामुळे तू तिला काहीच बोलत नव्हती, पण बाकीच्या मुलांना तू थोड्याशा चुकीसाठी सुद्धा ओरडत होतीस, कारण ती रंगाने काळे होते. याचा अर्थ असा की तू बाकीच्या मुलांवर प्रेम करत नाही, किंवा कदाचित तुला राधाच्या सुंदरतेवर एवढा गर्व झाला आहे की त्यामुळे तू हे सर्व करत आहेस. मी दीदीवर असा आरोप लावल्यामुळे दीदीचे डोळे भरून आले होते आणि मग नंतर तिने मला सत्य सांगायला सुरुवात केली. आणि मग तिने मला ते रहस्य सांगितले, जे रहस्य ती आजपर्यंत सगळ्या जगापासून लपवत आली आहे. दीदी बोलायला लागली, 18 वर्षापूर्वी मी गरोदर होते आणि त्यावेळेस गावातल्या मोठ्या वाड्यात आम्ही कामावर होतो. त्याच वेळेस मालकीनबाई सुद्धा माझ्यासोबतच गरोदर होत्या. त्यांचा पहिला मुलगा 4 वर्षाचा होता, ज्याचे नाव विक्रम होते. माझ्या अजूनही लक्षात आहे की विक्रम त्याच्या आईला म्हणाला होता की मला एक छोटीशी बहीण हवी आहे. त्याच्या बोलण्याचा तो अंदाज इतका निरागस होता ना की मला त्याला मिठीत घ्यावेसे वाटले होते. पण माझी मालकीनबाई विक्रमचे बोलणे ऐकून रडायला लागली होती आणि किती वेळ तरी रडतच होती. मी विचार करायला लागले की मोठ्या लोकांना सुद्धा आपल्या मुलींच्या नशिबाची भीती वाटते का, किंवा कदाचित त्यांना मुलगीच नव्हती पाहिजे. काही दिवस असेच निघून गेले.
एका रात्री माझ्या पोटात दुखू लागले आणि त्या रात्री मी एका मुलीला जन्म दिला. त्याच रात्री मालकीनबाईच्या घरीसुद्धा एका मुलीचा जन्म झाला होता. चारही बाजूने आनंदाचे वातावरण होते, पण मालक आणि मालकीनबाईच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव स्पष्टपणे दिसत होते आणि मला हे समजत नव्हते की मालक आणि मालकीनबाई असे का वागतात, का ते नाराज झाले होते, का ते भिले होते. आम्ही तर गरीब असूनसुद्धा मुलीच्या जन्मावर खूप खुश होतो, पण हे लोक तर खूप श्रीमंत आहे आणि त्यांना पहिलीच मुलगी झाली आहे, मग त्यांच्या चेहऱ्यावर ही काळजी का होती. मी मनातल्या मनात मालकीनबाईसोबत बोलण्याचा निर्णय घेतला आणि झोपून गेले. असेच 2 दिवस निघून गेले होते. मालकीनबाईंनी मला त्यांच्या खोलीत बोलावले तेव्हा मी थोडी घाबरले होते. तरीसुद्धा मी माझ्या मुलीसोबत त्यांच्या खोलीत आले. मी खूप वर्षांपासून तिथे काम करत होते, पण कधीच मी मालकीनबाईंच्या खोलीत गेले नव्हते. आणि आज जेव्हा मी त्या खोलीत पाऊल टाकला तेव्हा माझे डोळे ती खोली पाहून आश्चर्याने मोठे झाले होते. कारण अशी खोली तर फक्त राजा महाराजांच्या घरीच असते. तेव्हा माझी नजर तिथल्या पलंगावर पडली, जिथे राजेशाही खजान्याचे सामान, अगणित रत्न, दागिने ठेवले होते. जेव्हा मी ते पाहिले तेव्हा मी एकदमच दंग होऊन गेले होते आणि 2 पावले मागे सरकले आणि दूर जाऊन उभी राहिले, म्हणजे माझ्यावर ते चोरी करण्याचा आरोप लागणार नाही. पण तरीसुद्धा माझी नजर त्या सोनं नाणं ठेवलेल्या ढिगाऱ्यावरच होती, ज्याच्या प्रकाशाने माझे डोळे चमकून उठले होते. मालकीनबाई पुढे आल्या आणि मला बसायला सांगितले. मी थांबले आणि तिथेच जमिनीवर बसले, पण मालकीनबाईंनी माझ्या खांद्याला धरून उठवले आणि पलंगावर बसवले आणि म्हणाल्या, सुमन, तू तुझी मुलगी मला दे. तू तुझी मुलगी माझ्या वटीत टाक सुमन. देवा शपथ, तुला कधीच पुढे याची अडचण येणार नाही. ही गोष्ट ऐकताच माझे कान टवकारले होते आणि माझी नजर माझ्या कुशीत असणाऱ्या माझ्या बाळावर पडली, जी त्यावेळेस आपला अंगठा तोंडात घेऊन चोखत होती. मी घाबरत म्हणाले, मालकीनबाई, तुम्हाला तर तुमची स्वतःची मुलगी आहे, तर मग माझ्या या काळ्या दिसणाऱ्या मुलीची तुम्हाला का गरज पडली. माझे हे बोलणे ऐकताच मालकीनबाई अशा प्रकारे रडायला लागल्या की जशी काय त्यांच्या दुखत्या नसवर कोणीतरी हात ठेवला आहे. रडता रडता त्या म्हणायला लागल्या की सुमन, लाचारी कोणत्या माणसाला पाहत नाही ग. तिला नसते माहिती की मुलींना कसे सांभाळले जाते. मालकीनबाईच्या या बोलण्यावर मला त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्टपणे दिसत होती आणि माझी उत्सुकता अजून वाढली होती. सुमन, माझी मुलगी माझ्याकडून घे आणि तुझी मुलगी मला दे. मालकीनबाईंनी पुन्हा एकदा रडून माझ्याकडे माझी मुलगी मागितली. याच्यावर मी काही बोलणारच होते की मालकीनबाईंनी माझे पाय पकडले. इतक्या मोठ्या वाड्याच्या मालकीनबाईंना माझे पाय पकडताना पाहून मी हैराण होऊन गेले होते. पटकन मी त्यांना खांद्याला धरून उठवले आणि पलंगावर बसवले, पण मला त्यांचे सांत्वन कसे करावे मला काहीच समजत नव्हते. त्या म्हणायला लागल्या की सुमन, मी तुझ्या मुलीचे लग्न अशा शाही खानदानात करेन ना की तुझे सगळे खानदान सुखी होऊन जाईल. मी तुझ्या सगळ्या मुलांना परदेशात शिकायला पाठवेल. हे सर्व दागिने, रत्न तुलाच ठेव. फक्त तू तुझी मुलगी मला दे आणि त्या बदल्यात माझी मुलगी तुला घे. हे बोलल्यामुळे मालकीनबाईंचे मन परत एकदा भरून आले होते. पण मी मालकीनबाईंना परत एकदा म्हणाले की मी कशी काय माझ्या मुलीला तुम्हाला देऊ आणि तुमची मुलगी मला घेऊ. माझे पती गोष्ट कशी काय मान्य करतील मालकीनबाई. माझी मजबुरी ऐकून मालकीनबाई परत बोलायला लागल्या. त्यांच्या आवाजात एक प्रकारचे दुःख होते. त्या म्हणायला लागल्या की सुमन, माझी ही गोड परी, आमचा जीव एका गुन्ह्याचा शिकार होणार आहे ग. एका रात्री मालक आणि मी लग्नावरून घरी परत येत होतो. त्यावेळी वातावरण खूपच खराब झाले होते. जोरजोरात पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट चालू होता, ज्याच्यामुळे रस्ता सुद्धा नीट दिसत नव्हता. गाडीची हेडलाईट लावल्यामुळे सुद्धा समोरचे काहीच नीट दिसत नव्हते. त्याच अंधारात माहिती नाही कशी काय एक मुलगी आमच्या गाडीसमोर आली. ती मुलगी याच गावातल्या पाटलांची मुलगी होती, जी त्यावेळेला एवढ्या रात्रीची का आली होती माहिती नाही. ती मुलगी इतकी सुंदर होती की जशी काय कोणती स्वर्गातली अप्सरा. त्या पाटलांनी आम्हाला ग्रामपंचायतीच्या समोर आणले. ते लोक त्यांच्या मुलीच्या खुनासाठी आम्हाला माफ करायला तयार नव्हते, कारण तो खून आम्ही मुद्दामून केला नव्हता. त्यामुळे फाशीच्या ऐवजी ग्रामपंचायतने एक वेगळी शिक्षा आम्हाला ऐकवली. ती ही होती की जेव्हा आमच्या सगळ्या मुली 18 वर्षांपेक्षा मोठ्या होतील तेव्हा त्याच्यातल्या सगळ्यात सुंदर मुलीला त्या गुन्ह्याची शिक्षा तो पाटील परिवार देणार.
ते लोक त्या मुलीचे लग्न आपल्या कोणत्याही मुलासोबत करून तिला घेऊन जाणार आणि पुढे जाऊन ते जे काही करतील सगळी त्यांचीच मर्जी असेल. पण मुलगी दिसायला सुंदर पाहिजे. दिसायला सुंदर नसणारी मुलगी किंवा कितीही पैसे ते पाटील लोक घेणार नाहीत. आमची फक्त ही एकच मुलगी आहे जी आत्तापासूनच एवढी सुंदर दिसायला आहे. तू तर पाहतच आहे सुमन. असे म्हणताना मालकीनबाईंनी त्यांची मुलगी माझ्यासमोर धरली होती. ती अशी दिसत होती की जसा काही कोणता चंद्राचा तुकडा होता. म्हणजे याचा अर्थ हा होता की मोठी झाल्यावर या मुलीला पाटलांच्या घरी जायचे होते. मी माझ्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मी लगेच समजले की मालकीनबाई माझ्याच मुलीला का मागत आहे. माझ्या या मुलीचा रंग माझ्या बाकीच्या मुलांसारखा काळा होता आणि चेहरासुद्धा खूपच सामान्य होता. माझ्यासमोर त्या सुखसुविधासुद्धा होत्या ज्या मालकीनबाईंनी देण्याचे वचन दिले होते. माझ्या मुलांचे भविष्य आणि माझ्या मुलीचे आयुष्य सगळं काही माझ्या नजरेसमोर फिरायला लागले होते आणि मी माझ्या मुलीला मालकीनबाईंना द्यायला तयार झाले. शेवटी मी मुलींची आदलाबदल करायला तयार झाले होते, ज्याच्यावर मालकीनबाईंचा चेहरा सुद्धा खुलला होता, जसं काय त्यांचा जीवच वाचला होता. मालकीनबाईंनी माझ्या झोळीत खूप सारे दागिने, मोती, रत्न टाकले होते. मालकीनबाईंनी त्यांच्या मुलीच्या खूप साऱ्या पाप्या घेतल्या. एकदा तिला मिठीत घेतले आणि त्या मुलीला माझ्या त्याच झोळीत टाकले. ती मुलगी इतकी नाजूक बाहुलीसारखी होती ना की मी तिची पापीसुद्धा घेऊ शकले नाही. मालकीनबाई मला म्हणाल्या की तू जेव्हा रोज या वाड्यात कामाला येशील तेव्हा माझ्या मुलीला घेऊन येत जा, म्हणजे आपण आपल्या मुलींना रोज पाहू शकू. पण आपण मुलींना कधीच सांगायचे नाही की त्या कोण आहेत. जेव्हा दोन्ही मुली मोठ्या होतील आणि त्यांचे लग्न होईल तेव्हा त्यांना त्यांचे सत्य सांगूया. मालकीनबाईंच्या या बोलण्यावर माझी कोणतीच हरकत नव्हती. मी लगेचच त्यांना होकार दिला आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा कसेबसे करून समजावले, त्यांना पटवले आणि अशा प्रकारे आमच्या गरीब घरात एक राजकुमारी राहत होती आणि आमची मुलगी तिथे मोठ्या वाड्यात तिचे जीवन जगत होती. मी नेहमी तिकडे जाऊन माझ्या मुलीला पाहत होते आणि कधीकधी तिचे फोटो आणि छोटे छोटे कपडे लपून छपून इकडे आणत होते. त्या कपड्यात मला माझी मुलगी दिसायची ग. जसे ठरले होते तसेच मी राधाला घेऊन त्या वाड्यात जात होते. ती तिथे जाऊन छोटे सरकार म्हणजे विक्रमसोबत खेळायची आणि मी सुद्धा तिला त्याच्याबरोबर खेळून द्यायचे, कारण मला वाटायचे की त्या दोघांच्या मध्ये खूप जवळचे नाते आहे. असेच दिवस निघून जात होते आणि आमच्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या. राधा आणि रेवा दोघीही 18 वर्षांच्या झाल्या होत्या. मालक आणि मालकीनबाईंना शिक्षाच ठरल्याप्रमाणे तो पाटील रेवाला मागण्यासाठी, तिला पाहण्यासाठी वाड्यावर आला होता. आणि मग तेच झाले जे मालकीनबाईंनी मला सांगितले होते. पाटील रेवाला सोबत घेऊन गेले नाही, कारण त्यांना एक सुंदर मुलगी हवी होती, काळी मुलगी नाही. आणि त्या पाटलांनी मालकांकडून 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आम्ही या गोष्टीवर हैराण झालो होतो की कसं काय पाटलांनी यांना असेच सोडले. पण आम्हा सगळ्यांना या गोष्टीचे उत्तर 3 दिवसानंतर मिळाले, जेव्हा रेवा तिच्या खोलीत मृत अवस्थेत सापडली होती. त्यांनी खुनाचा बदला खून करूनच घेतला होता. मुलगी दिसायला चांगली नव्हती म्हणून काय झाले, पण मुलगी तर त्यांचीच होती ना. त्या दिवशी मालकीनबाई सुद्धा खूप रडल्या होत्या, कारण त्यांनीच तर रेवाला त्यांची मुलगी म्हणून सांभाळले होते. आणि मी सुद्धा माझ्या या दुःखात रडत होते की मी माझ्या मुलीला कधीच माझ्या कुशीत घेऊ शकले नाही. काही दिवस असेच निघून गेले आणि आमच्या आयुष्यात एक मोठं वादळ आले. राधाने मला आणि तिच्या बाबांना विक्रमसोबत लग्न करण्याबाबत सांगितले. तिने सांगितले की माझे विक्रमवर खूप प्रेम आहे. या गोष्टीवर आम्ही दोघांनी लगेच तिला नकार दिला, कारण आम्ही राधाचे लग्न तिच्या सख्ख्या भावासोबत कसे लावून देऊ शकत होतो. आमच्याकडून खूप मोठे पाप झाले असते जे राधा आम्हाला करायला सांगत होती. आम्ही दोघेही नवरा बायको खूपच टेन्शनमध्ये आलो होतो की या समस्येला आता कसे सोडवायचे. आम्ही याच विचारात होतो की राधा विक्रमसोबत घरातून पळून गेली आणि आमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडले. ज्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या मुलीला गमावले आणि तीच मुलगी आमचे तोंड काळे करून घरातून पळून गेली होती. आज जेव्हा ती तिच्या नवऱ्यासोबत आली तर मी कशी पाहू शकते की ती आपल्या सख्ख्या भावाची बायको आहे. दीदी मला हे सर्व रडत रडत सांगत होती आणि मी तोंड आ करून सगळं काही ऐकत होते.
आणि जेव्हा ती अजून जोरजोरात रडायला लागली तेव्हा मी सुद्धा हैराण झाले होते की आम्हाला हे कधीच कसे कळाले नाही. दीदीने आयुष्यात आत्तापर्यंत जे काही सहन केले आहे तो विचार करून माझ्यासुद्धा डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मी दीदीला मिठी मारून रडायला लागले. दुसऱ्या दिवशी जेव्हा दीदी आणि दाजी वाड्यावर जाण्यासाठी तयार झाले तेव्हा त्या दोघांनी विचार केला होता की ते दोघे आता काहीच लपवणार नाही आणि राधाला सर्व काही सत्य सांगून टाकणार. आज मी सुद्धा त्यांच्यासोबत होते. जेव्हा मी वाड्यावर पोहोचलो तेव्हा समोरच मालकीनबाई दिसल्या, ज्या मालकाला चहा देत होत्या. आज दीदीची मान खाली नव्हती. दीदी त्या दोघांच्या समोर खुर्चीवर बसली होती आणि दीदी मालकीनबाईंना म्हणाली, मी तुमच्या मुलीचा जीव वाचवला आहे, पण तुमच्या मुलींनी खूप मोठे पाप केले आहे मालकीनबाई. दीदीच्या या बोलण्यावर मालकीनबाई आश्चर्यचकित होऊन दीदीकडे पाहायला लागली आणि परत दीदीला विचारले की काय झाले सुमन, तू असे का म्हणत आहेस. माझी दीदी त्यांना म्हणाली की राधाने पळून जाऊन लग्न केले आहे, ते सुद्धा विक्रमसोबत, तिच्या सख्ख्या भावासोबत. सख्खे भाऊ बहीण कसे काय लग्न करू शकतात. हे बोलता बोलता दीदी पुन्हा रडू लागली. मालकीनबाईने दीदीचे बोलणे ऐकले आणि जोरात आवाज दिला, राधा, विक्रम, बाहेर या. आणि मग मालकीनबाईंनी बोलायला सुरुवात केली आणि अजून एक रहस्याचा पडदा उघडला गेला. मालकीनबाई म्हणाल्या की विक्रम हा आमचा मुलगा नाही. विक्रम तर मालकांच्या मित्राचा मुलगा आहे. त्यांचा आणि त्यांच्या बायकोचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे विक्रमला मी आणि मालकांनी लहानाचं मोठं केलं आहे. तो आमचा सख्खा मुलगा नाही आणि आम्हाला त्यांच्या लग्नाबद्दल सुद्धा माहिती आहे. मालकीनबाईंनी हे सत्य सांगितल्यावर माझ्या दीदीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. तिला खूप राग आला होता, कारण त्यांना बाकीचे काहीच सत्य सांगितले गेले नव्हते. त्यांच्यापासून लपवून ठेवले गेले होते. सगळ्या अडचणी या गरीब लोकांनाच त्यांच्या जीवनात झेलायला लागतात. मालकीनबाईंनी आज पुन्हा एकदा माझ्या दीदीच्या पायांना स्पर्श केला होता, पण माझी दीदी तिथून उठून आली होती आणि मी पूर्ण रस्त्यात हाच विचार करत होते की सगळे बलिदान फक्त गरीब लोकांनाच द्यावे लागतात का. माझ्या दीदीने संपूर्ण आयुष्यभर अपमान पाहिला आणि आपल्या मुलीला सुद्धा गमावले होते. गरिबांचा त्यांच्या आनंदावर काहीच अधिकार नसतो का. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.